या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तकचा वेदर रिपोर्ट. मॉन्सूननी महाराष्ट्राला व्यापलेला आहे हे आपल्याला माहिती झालेलं आहे. पण जो मॉन्सून आला होता, दाखल झाला होता, 2 दिवस मुसळधार पाऊसही झाला अनेक ठिकाणी, त्यांनी आता पुन्हा एकदा ब्रेक घेतलेला आहे का असा प्रश्न विचारला जातोय. आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलं की पुढचे 2 आठवडे कशा पद्धतीने पाऊस असणार आहे किंवा किती त्याची तीव्रता असणार आहे. आणि त्यात आपल्याला हे कळलेलं होतं की मान्सून जरी महाराष्ट्र व्यापलेला असला तरी त्याची इंटेन्सिटी तितकी नाहीये. म्हणजे काय की पाऊस पडणार आहे पण सरासरी जितका पाऊस पडतो तितका तो नसणार आहे. सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडणार आहे. पण पाऊस येतोय ही मुळात चांगली गोष्ट होती आणि म्हणूनच आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की आता त्यांनी नक्की ब्रेक का घेतलेला आहे आणि तो खरंच ब्रेक आहे की आपल्याला पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये काही वेगळं बघायला मिळू शकतं. तर सर्वात पहिले आपण समजून घेऊया की आता काय चित्र बघायला मिळतंय. आता हे फक्त मी महाराष्ट्राचा आज मॅप झूम इन करून घेतलेला आहे तुम्हाला आणखीन क्लिअरली समजवण्यासाठी की पुढचे 2 ते 3 दिवसात आपण काय बघू शकतो किंवा कशा प्रकारचं वातावरण असू शकतं. तर बेसिकली हा पट्टा जर तुम्ही बघितलात तर याला क्लाउड कन्व्हेक्शन असं म्हटलं जातं, क्लाउड बँड्स असं म्हटलं जातं. त्याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेला तापमान हे वाढलेलं असतं, सूर्यामुळे जे पाणी आहे ते गरम होतं. म्हणजे समुद्र जो आहे तो मुळात गरम होतो. तिथली जी गरम हवा असते ती हळूहळू वर सरकायला लागते. ती वर सरकली की वरचं जे थंड वातावरण असतं, जे ढग असतात त्यांच्यामुळे ही हवा जी आहे ती सुद्धा थंड होते, तिथे ढग फॉर्म होतात आणि मग पाऊस पडतो. सो हे असा क्लाउड बँड जरी आपल्याला आता दिसत असला तरी त्याची तीव्रता आपल्याला तितकी बघायला मिळत नाहीये आणि याच्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रात सगळीकडे खूप मुसळधार पाऊस बघायला मिळत नाहीये. अर्थात याची तीव्रता ज्यावेळेला वाढेल किंवा ज्यावेळेला आणखीन ढग जे आहेत ते तयार होतील त्यानंतर आपल्याला आणखीन मुसळधार पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो. आता जर आपण बघितलं तर कोकण भागामध्ये आपल्याला हे बघायला मिळतंय. त्याच्यामुळे कोकणामध्ये पाऊस होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. पण आपण जर मुंबईचा भाग बघितला, इकडे आपण जसं जसं वर येऊ महाराष्ट्रात तसं तसं मात्र इथे आपल्याला ढग बघायला मिळत नाहीयेत आणि त्यामुळे या भागांमध्ये म्हणजे पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, हा संपूर्ण भाग जो आहे तिथे आपल्याला आत्ता तरी फारसा पाऊस बघायला मिळत नाहीये. पाऊस जरी पडला तरी तो अगदी हलक्या स्वरूपाचा असणार आहे, जसं सरी येऊन जातात तसा असणार आहे असं सांगितलं जातंय. पण तिकडेच दुसरीकडे इथे विदर्भातला भाग जर आपण बघितला तर विदर्भात मात्र आपल्याला खूप चांगलं क्लाउड कन्व्हेक्शन बघायला मिळतंय. म्हणजे खूप जास्त ढग आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे विदर्भातल्या काही भागांमध्ये आपल्याला आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला पाऊस जो आहे तो चांगला पडेल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते IMD कडनं. आता आपण पुढे त्यांनी काय ट्विट केलेलं आहे ते समजून घेऊया. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी काय लिहिलंय बघा की पॉसिबिलिटी ऑफ मॉडरेट थंडरस्टॉर्म्स ओव्हर द मार्क्ड रिजन्स ॲट आयसोलेटेड प्लेसेस ड्युरिंग द नेक्स्ट 3 to 4 hours ॲज सीन फ्रॉम द लेटेस्ट सॅटेलाइट OBS. म्हणजे काय, मुंबईमध्ये हॉट आणि ह्युमिड असणार आहे. सो जसं मी म्हटलं की आपल्याला इथे बघायला मिळतंय की इथे काही फारसे ढग नसल्यामुळे मुंबईमध्ये आपल्याला दमट वातावरण बघायला मिळतंय. पण तेच आपण विदर्भातला भाग बघितला तर इथे आपल्याला ढग दिसतात की ते दाटून आलेले आहेत किंवा तिथे ढग तयार झालेले आहेत आणि त्यामुळे त्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे असं त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेलं आहे. असं आता पुढचे 3 दिवस महाराष्ट्रात या अनुषंगाने कसे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर पुढच्या तारखेचा आपण जर अलर्ट बघायचा म्हटला तर शुक्रवारसाठी आपण जर बघितलं तर शुक्रवारी आपल्याला विदर्भात जसं मी म्हटलं की काही भागात ढग दाटून आलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. तर शुक्रवारचा अलर्ट असा आहे की वर्धा, भंडारा आणि गोंदिया इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. उर्वरित महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर बीड, लातूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण तिकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असेल, मुसळधार पाऊस नसेल. ते आपण रत्नागिरी बघितलं तर रत्नागिरीत पावसाची शक्यता आहे, तिथे त्यांनी येलो अलर्ट दिलेला आहे. आणि उर्वरित सगळ्या ठिकाणी त्यांनी थंडरस्टॉर्म साठीचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. तो कुठे कुठे आहे तर तो आपल्याला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातला भाग म्हणजे धुळे, नंदुरबार सोडलं तर आपल्याला हा संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या भागात बघायला मिळतोय. मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी येलो अलर्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळतोय शुक्रवारसाठी. आता शनिवार, रविवार ह्या 2 दिवसाचा अंदाज कसा आहे तेही आपण बघणार आहोत. शनिवारचं जर बघितलं तर शनिवारी अहिल्यानगर, पुण्यातला घाट परिसर, रायगड, रत्नागिरी इथे मुसळधार पावसाचा इशारा आहे. पण येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे
सतर्क राहणं हे गरजेचं आहे. अगदी लगेच धुवाधार मुसळधार पाऊस पडेल, शहरं तुंबतील, तुम्हाला बाहेर पडता येणार नाही अशी परिस्थिती जरी नसली तरी चांगल्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पडू शकतो आणि म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. तेच आपण जर विदर्भात बघितलं तर संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सो तिथे सुद्धा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर नाशिक, संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड ह्या सगळ्या भागांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे थंडर स्ट्रॉमसाठीचा. म्हणजे काय की वीज जी आहे ती कडाडू शकते. त्याचबरोबर सोसाट्याचा वारा, वादळी वारा जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्यामुळेच हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पटकन येऊन जाऊ शकतो अशी परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच त्याच्यासाठी येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता रविवारसाठीचा आपण अलर्ट जर बघितला तर रविवारी पुन्हा एकदा पुणे, रायगड, रत्नागिरी इथे पावसाचा इशारा आहे. उर्वरित जिकडे जिकडे तुम्हाला येलो अलर्ट दिसतोय तिथे म्हणजे विदर्भातले काही भाग, मध्य महाराष्ट्रातले काही भाग, इथे सगळीकडे मराठवाड्यातला काही भाग, इथे सगळीकडे येलो अलर्ट आहे थंडरस्टॉर्मसाठीचा. उर्वरित महाराष्ट्राला मात्र कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, धुळे, नंदुरबार या भागात मात्र पावसासाठीचा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. आला तरीही अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो येऊन जाऊ शकतो, पण अर्थात त्याची गॅरंटी नाहीये. थंडरस्टॉर्मचे साईन्स जरी दिलेली असली म्हणजे वादळी वारे सुटतील असं जरी म्हटलेलं असलं तरी पाऊस पडेलच याची शक्यता मात्र या भागात आपल्याला फारशी रविवारसाठी बघायला मिळत नाहीये. हा मधला पट्टा जो आपल्याला एक बघायला मिळतोय की हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, अहिल्यानगर, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हा सगळा जो भाग आहे इथे मात्र येलो अलर्ट जो आहे तो दिलेला आहे रविवारसाठी. त्यामुळे या वीकेंडला जर तुम्ही बाहेर जायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही जाऊ शकता, कारण की अनेक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. एक प्लेझंट वातावरण आपल्याला जे आहे ते बघायला मिळू शकतं, कारण तापमान जे आहे त्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनी घट जी आहे ती झालेली आहे आणि त्यामुळेच वीकेंडला एक प्लेझंट वातावरण तुम्हाला बऱ्याचशा भागांमध्ये हिल स्टेशन्सला बघायला मिळू शकतं. पण तुम्ही जर अगदी मुसळधार पाऊस पडेल आणि तो तुम्हाला अनुभवायचा आहे आणि म्हणून तुम्ही जाणार असाल तर कदाचित तुम्ही थोडीशी निराशा जी आहे ती तुमच्या वाटेला येऊ शकते. पण ॲटलिस्ट एक प्लेझंट वातावरण सध्याच्या घडीला तयार झालेलं आहे आणि शुक्रवार, शनिवार, रविवार या 3ही दिवसांसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी येलो अलर्ट आहे. त्याच्यामुळे काही प्रमाणात तरी पाऊस जो आहे त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला घेता येऊ शकतो. सो हा होता आता पुढच्या 3 दिवसांचा अंदाज. असेच अंदाज घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्थात मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.